ಗಿಯಲ್ಲೇ ಹಾಕಿ ಅದರ ಮೇಲೆ ಚಟ್ನಿ ಮತ್ತು ಗನ್ ಪೌಡರ್ ಹಾಕಿ ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಆ್ಯಂಡ್ ಇಟ್ಸ್ ಅನ್ एक्सपीरियंस फॉर लाइफ. सो निमगेनाद्रू ठीक है मग तर चला बघूया. अभी ये जो कॉम्बिनेशन आहे ना कुछ इतना वियर्ड नाही आहे यार. कारण का माझ्या घरी ना पोळी चटणी आणि इडली हे असतंच. कारण का नाश्ते में ना यही रहता है. आणि माझ्या मम्मानी ही सवय लावली आहे लाईक पोळी चटणीची. पण तुपामध्ये असं डिप करके मी कधीच नाही खाल्लंय. तर हे जे तूप आहे ना मला वाटतं मेल्ट करायला लागेल. कारण का व्हिडिओमध्ये ते तसंच दिसतंय एकदम असं बटरी बटरी. आणि हे थोडंसं असं ते माहिती आहे ना कसं असतं. असंच काहीतरी पाहिजे होतं. कसलं गरमागरम आहे पण मला ते वास बिलकुल नाही आवडत ते तुपाचं. एक मिनिट एक काम करा तुम्ही हे जवळनं बघा की कसं आहे. आता मी फक्त एकच इडली घेतली आहे. त्यावरती ते तूप टाकलं आणि नीट त्याला मिक्स केलं. त्यावरती पोळी चटणी आणि मग आपली साधी चटणी. आता हे असं काहीतरी दिसतंय पटकन टेस्ट करून बघूया. कारण का ही पोळी चटणी ना एकदम सही एकदम अशी तिखट झणझणीत म्हणजे स्पायसी आहे. पण तूप के साथ मेरे को नहीं पता यार. पण मला तूप नाही आवडत तरी मला हे आवडलं रे. हे मी परत ट्राय करू शकते पण नेक्स्ट टाइम मी एकदम किंचित तूप टाकेल. असं भरभर के तूप नाही डालूंगी. यार मी ती अख्खी इडली खाल्ली तर मला ते असे ढेकर येत आहे रे तुपाचे.